स्थानिक स्वराज्य निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत. आष्टीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी तुम्ही अजितदादांच्या गटात प्रवेश करणार आहेत अशी मोठी चर्चा सुरू आहे. कधी प्रवेश आहे तुमचा, काय सांगा? माझा प्रवेश 11 नोव्हेंबरला आहे आणि मी सर्व समर्थकासह 11 तारखेला हजारो समर्थक बरोबर घेऊन मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये प्रवेश घेणार आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये माझी अजितदादा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचं मी ठरवलेलं आहे. तुम्ही या मतदारसंघाचं किती वर्ष हे केलेलं आहे? मी सुरुवातीला 1980 साली अपक्ष विधानसभेत निवडून आलेलो आहे. पुढे मी काँग्रेसमध्ये गेलो, नंतर भारतीय जनता पक्षात गेलो. यावेळेस मला भाजपने तिकीट नाकारल्यामुळं मी अपक्ष उभा राहिलो. आता मी कुठल्याच पक्षात नाही. आणि मग माझी चर्चा झाली अजितदादांबरोबर आणि विकासाचे कामं आहेत आपल्या मतदारसंघाचे बरेचसे. रस्त्यांचे प्रश्न आहेत, तलावाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी मी अजितदादाबरोबर चर्चा केली. त्यांनी या सर्व गोष्टीला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात बंद पडलेला साखर कारखाना सुरू करायचा आहे. याशिवाय कॅन्सर हॉस्पिटल मला उभा करायचं आहे. याशिवाय माझी अशी एक कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये हजारो महिला आणि पुरुषांना लेबर ओरिएंटेड फॅक्टरी भविष्यात मला काढायची आहे, जेणेकरून या मतदारसंघातल्या लोकांना स्थलांतर कसं कमी होईल आणि त्यांना इथंच काम कसं मिळेल याच्यासाठी मी काही देशांचा दौरा करणार आहे. तिथं मला काही मित्र भेटलेले आहेत. त्यांनी मला तिकडं युरोपमध्ये बोलावलेलं आहे. तिथं जाऊन मी अनेक गोष्टीवर चर्चा करून भविष्यात पुढच्या 2-3 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये असं लेबर बेस गरीब माणसाला काम देता येईल असं एखादं मोठं युनिट मला काढायचं मी ठरवलेलं आहे. या सर्व गोष्टीमुळे मला असं वाटलं की अजितदादाचं नेतृत्व हे विकासशील आहे, खंबीर आहे, बोललेला शब्द पाळणारं आहे. त्यामुळं मलाही अनेक विकासाची कामं करायची आहेत भविष्यामध्ये आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अजितदादाचं नेतृत्व योग्य आहे. त्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलेलं आहे.